महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर निवडीचे वेध लागलेत. सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपकडे यंदाचं महापौर पद जाणार असलं तरी पक्षातील कोणत्या गटाकडे राहील याबाबतची उत्सुकता आहे. सध्या तरी विनायक कोंडाल आणि नरेंद्र काळे या दोन नावाची जोरदार चर्चाही सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 102 पैकी 87 जागा घेऊन सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त केलाय. या 87 सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे यांचे आहेत. त्यामुळे भाजपमधील या गटाकडे पहिल्यांदाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आमदार देवेंद्र कोटे यांच्या गटामधील विनायक कोंडाल हे 4 वेळा निवडून आलेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. शिवाय कोठे यांच्या मर्जीतील आहेत आणि कोंडाल यांना शिवसेनेमधून भाजपमध्ये आणण्यासाठी आमदार कोठे यांनी प्रयत्न केलेत. महापौर पदासाठी आणखीन एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे प्रथमेश कोटे. प्रभाग 10 मधून मोठे मताधिक्य मिळवून ते विजयी झालेत. माजी महापौर महेश कोटे यांचे ते चिरंजीव आहेत. नरेंद्र काळे हे विनायक कोंडाल यांच्यानंतर त्यांनीही आमदार देवेंद्र कोटे यांनीच शिवसेनेमधून भाजपमध्ये त्यांना आणलंय. या निवडणुकीमध्ये प्रथमेश कोटे यांना पाडण्यासाठी भाजपमधून प्रयत्न झालेत अशी चर्चा आहे. त्यांच्यावरती मात करून ते विजयी झालेत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागामधून भाजपला चांगलं यश मिळाले. आमदार विजयकुमार देशमुख यांचं नेतृत्व मानणारे सदस्य या भागामधून निवडून आलेत. त्यांच्या गटाला पहिल्या 2.5 वर्षासाठी महापौर पदाची संधी दिली जाऊ शकते. तसं झालं तर माजी विरोधी पक्षामधील पक्षनेते नरेंद्र काळे यांना संधी मिळू शकते. काळे दुसऱ्यांदा हे निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलाय. राजकीय सूडबुद्धीमधून अखेरच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. यामुळं पश्चात चुकीचा संदेश जो आहे तो गेलाय. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चूक दुरुस्ती केली आहे. काळ्यांना आधी ओबीसी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवरती घेतल्यानंतर त्यांच्यावरती भाजप शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये 100% यश मिळाले. आमदार देवेंद्र कोटे यांना भाजपमध्ये आणण्याचं श्रेय नरेंद्र काळे यांनाच आहे. पक्षात इतर आमदारांचा विरोध असतानाही काळे यांनी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी चर्चा करून कोठे यांचा प्रवेश घडवून आणलाय. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या नूतन नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गणेश साखरे मित्र परिवार.